गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालच्या लेक्चरला आपण यंग्स डबल स्लिटचा जो एक्सपेरिमेंट होता त्याचं थिओरिटिकल थोडंसं डिस्क्रिप्शन जे आहे त्याचा स्टडी आपण केला. थिओरिटिकली ज्यावेळेस आपण ते डायग्राम जर तुम्ही व्यवस्थितपणे लेक्चर आपलं जर बघितलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी किंवा त्या पॉईंटला म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचं फॉर्मेशन आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचं फॉर्मेशन आपण कसं करू शकतो याच्याबद्दलचा थोडासा पार्ट जो आहे तो आपण मागच्या लेक्चरला क्लिअर केला. आता थोडंसं मॅथमॅटिकल जे प्रूफ आहे काहीतरी एक मॅथमॅटिकली त्या डायग्रामला आपण कसे घेऊन जाऊ शकतो किंवा मॅथमॅटिकली आपण कोणती क्वांटिटी त्या ठिकाणी त्या यंग स्लिटवरून आपण त्या ठिकाणी डिराईव्ह करू शकतो किंवा प्रूफ करू शकतो. त्याचा थोडासा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला करायचा आहे. जिओमेट्री जी असते म्हणजे जी डायग्राम आपण काल असं फ्रिंजेसच्या फॉर्ममध्ये दाखवलं, एस सोर्स घेतला, पुढे स्लिट लावली, तिथून मग पुढे त्याचं कन्स्ट्रक्शन दाखवलं, मग ते सर्कल फॉर्म तयार झाले, त्याच्यावरून आपण कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स एक्सप्लेन केलं. स्क्रीनवरती आपला ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट समजला. त्याच्यानंतर मॅक्झिमा मिनिमा जो आहे तो कसा घ्यायचा किंवा मॅक्झिमा मिनिमाचे फॉर्मेशन जे कसे झाले, हे सर्व पॉइंट्स जे ते आपण कालच्या लेक्चरला बघितले. हा पूर्णपणे एक थिओरिटिकल पार्ट जो आहे तो आपला कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आपल्याला थोडंसं मॅथमॅटिकली जर त्या ठिकाणी डेरिव्हेशनचा विचार केला किंवा ज्या पॉईंटमध्ये जर आपण थोडंसं मॅथमॅटिकली जर जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय आढळून येईल त्याचा एक स्टडी या ठिकाणी केला गेलेला आहे. जी डायग्राम आपण काल कन्स्ट्रक्ट केली तशीच डायग्राम आपण या ठिकाणी आपल्याला थोडीशी ती वेगळ्या फॉर्ममध्ये काढायची आहे. सपोज आपण असं पकडून चालू की जे स्लिट आपण घेतलेले होते ए बी ह्या नावामध्ये, त्यात तसाच पार्ट आपण या ठिकाणी घेऊ S1 आणि समजा इथं आपण त्याला S2 म्हटलं. या दोघींमधलं जे डिस्टन्स आहे ते D आहे. इथं समजा हा S1 सोर्स असेल, इथं समजा S2 असेल, यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते समजा स्मॉल d आपण घेऊ. या दोघी स्लिट मधला सेंटर पॉईंट एक जो येतो आपण O ह्या ठिकाणी घेऊ. याच्या काही डिस्टन्स वरती समजा इथं स्क्रीन असेल आणि ह्या स्क्रीनवरती आपण समजा इंटरफरन्स पॅटर्न जो येतो समजा आपण P ह्या पॉईंटला त्या ठिकाणी ऑब्झर्व करू. म्हणजे स्क्रीनवरती कुठेतरी एक पॉईंट तुम्ही घ्या की ज्या ठिकाणी S1 पासून निघणारी वेव्ह आणि S2 पासून निघणारी वेव्ह जी आहे ती येऊन त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ती मिळते. समजा दोघी वेव्हज जे आहे त्या तुम्हाला स्क्रीनवरच्या त्या P पॉईंटला येऊन त्या ठिकाणी मिळत आहेत असं आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व करू. ओके, म्हणजे तुम्हाला तो फॉर्म जो किंवा ती डायग्राम जी ती अशा प्रकारे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट होताना त्या ठिकाणी दिसेल. एक जिओमेट्री या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करा म्हणजे असा एक पार्ट जो आहे तो या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करा की S2 पासून आणि S1 पासून जे स्क्रीनचं डिस्टन्स आहे ते समजा आपण कॅपिटल D ह्या ठिकाणी मानलं. हा जो आहे हा तुमचा पूर्णपणे एक सेंटर पॉईंट जो आहे तो O पासून म्हणजे O डॅश त्याला आपण नाव देऊ, त्या O डॅश पासून P पॉईंट जो आहे तो Y एवढ्या डिस्टन्स वरती समजा त्या ठिकाणी आहे. म्हणजे स्क्रीनच्या सेंटर पॉईंट पासून P पॉईंट की ज्या ठिकाणी तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो मिळतोय त्या ठिकाणी आपण त्याचं डिस्टन्स जे आहे ते समजा आपण Y असं त्या ठिकाणी मानलेलं आहे. ओके, स्क्रीनवरती तुम्हाला समोर तुम्हाला डायग्राम जी आहे ती तुमच्या लक्षात येत असेल किंवा तुम्हाला ती दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण हे काही कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी थोडंसं केलेलं आहे. म्हणजे S1 पासून ह्या स्क्रीनवरचं हा जो पॉईंट आहे त्याला आपण समजा S1 डॅश म्हटलं आणि S2 पासून हा जो पॉईंट आहे त्याच्या पॅरलल लाईन की तिला आपण समजा S2 डॅश म्हटलं. तर त्या S2 टू S2 डॅश हे डिस्टन्स जे आहे ते कॅपिटल D आहे. तसंच S1 ते S1 डॅश हे डिस्टन्स पण जे ते D आहे कारण S1 डॅश आणि S2 डॅश जो आहे तो आपण स्क्रीनवरचाच एक पॉईंट या ठिकाणी घेतोय. S1 आणि S2 जे आहे ते आपले सोर्स आहेत. हे जे पॉइंट्स आहेत ते आपले सोर्स लाईट सोर्स ते असतील जिथून लाईट रेज जे आहेत बाहेर पडतील आणि लाईट रेज बाहेर पडून ह्या स्क्रीनवरती किंवा हे जे स्क्रीन आपण म्हणतोय या स्क्रीन पॅटर्नवरती तुम्हाला त्या ठिकाणी इंटरफरन्सचा जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी स्टडी करता येतो किंवा अभ्यास तो आपण त्याला त्या ठिकाणी शकतो. अशी एक साधी कन्स्ट्रक्शन आपल्याला ह्या डायग्राम मध्ये बघायला मिळाली. सोपी डायग्राम ती आहे. डायग्राम परत एकदा रिकॉल करतो, डायग्राम परत एकदा सांगतो. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जे आपण काल बघितलं त्याचाच एक मॅथमॅटिकल भाग जो आहे तुम्हाला तो या ठिकाणी अभ्यासायचा आहे जेणेकरून आपण एक क्वांटिटी जी ती शेवटी आपण त्या ठिकाणी फॉर्म करू तिचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करू की नेमकी ती क्वांटिटी काय आहे.
त्यासाठी आपण S1 आणि S2 हे दोन सोर्स घेतले, त्यांच्यातलं डिस्टन्स जे ते स्मॉल डी आहे, कॅपिटल डी इकडे आहे आणि स्मॉल डी इकडे आहे. S1 आणि S2 याच्यातला सेंटर पॉईंट जो आहे तो O आपण घेतला, म्हणजे S1 पासून O पर्यंत डिस्टन्स आणि O पासून S2 पर्यंत डिस्टन्स हे सारखंच त्या ठिकाणी असेल, सेंटर पॉईंट तो त्या ठिकाणी असेल. पूर्ण डिस्टन्स S1 पासून S2 पर्यंतचे जे आहे ते D आहे. ह्या ठिकाणापासून स्क्रीनचं डिस्टन्स समजा आपण S1 S डॅश म्हटलं ते आपण D घेतलेलं आहे, म्हणजे सोर्स टू स्क्रीन हे डिस्टन्स जे आहे ते कॅपिटल D आहे. परत S2 पासून P पॉईंट आणि S1 पासून P पॉईंट हा स्क्रीनवरती तुम्हाला मिळालेला पॉईंट आहे. तो P पॉईंट जो आहे तो स्क्रीनच्या सेंटर पॉईंट पासून Y एवढं डिस्टन्स वरती समजा आपण त्याला घेतलेलं आहे, म्हणजे O' ते P हे डिस्टन्स जे तुमचं ते Y आहे. S1 ते S2 हे डिस्टन्स तुमचं स्मॉल d आहे. त्याच्यानंतर S1 S डॅश आणि S2 डॅश किंवा O डॅश हे डिस्टन्स जे तुमचं ते कॅपिटल D ने आपण त्या ठिकाणी डिनोट केले. ओके, एवढं सर्व या ठिकाणी तुम्हाला डायग्राम बद्दल या ठिकाणी बोलल्या गेलेलं आहे, किंवा डायग्राम बद्दल आपण ते या ठिकाणी त्याचं डिस्क्रिप्शन जे ते आपण या ठिकाणी करू शकतो. तर डायग्राम वर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केली तर थोडंसं एक वेगळा पार्ट किंवा एक ट्रायंग्युलर पार्ट जो आहे डायग्राम मध्ये तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट झालेला दिसतोय. दोन प्रकारे दोन फॉर्म जे डायग्राम ते तुम्हाला या ठिकाणी ऑब्झर्व करता येत आहे, किंवा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला ते दोन वेगळ्या प्रकारामध्ये म्हणजे दोन वेगळे वेगळे ट्रायंगल्स या ठिकाणी तुम्हाला ते ऑब्झर्व करता येत आहेत. कसे तर S1 डॅश आणि P हा एक ट्रायंगल, नंतर S2 डॅश आणि P असा एक दुसरा ट्रायंगल तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करताय. ट्रायंगल जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते राईट अँगल सारखे त्या ठिकाणी दिसतात, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण सारखे त्याची जी फेज आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी दिसते. समजा जर मी पूर्णपणे असं जोडून तुम्हाला दाखवलं, हा एक ट्रायंगल झाला आणि हा जो फॉर्म आहे हा एक दुसरा ट्रायंगल, म्हणजे असा पूर्णपणे हा P इथून इथपर्यंत हा एक ट्रायंगल आणि P या पॉईंट पासून S2 आणि S2 डॅश पर्यंत हा एक वेगळा ट्रायंगल त्या ठिकाणी झाला. ओके, त्याच्यानंतर O पासून O डॅश म्हणजे O डॅश S1 डॅश आणि O डॅश S2 डॅश हे डिस्टन्स जे आहे ते त्या ठिकाणी सारखंच आहे. S1 डॅश S2 डॅश जे डिस्टन्स आहे ते किती असेल, जेवढं S1 आणि S2 डिस्टन्स असेल ते S1 आणि S2 डिस्टन्स आहे D, त्याच्यामुळे हे टोटल डिस्टन्स पण त्या ठिकाणी होईल तुमचं D, स्मॉल d जे होईल ते. पण मग याच्यावरनं म्हणजे ही साइड आणि ही साइड सारखी आली, म्हणजे रेक्टँग्युलर फॉर्म शेप जो त्या ठिकाणी तो फॉर्म झाला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी समोरासमोरच्या बाजूला सारख्या असतात. याच्यावरून तुम्ही S1 आणि S2 जे आहे तेच S1 डॅश आणि S2 डॅश त्या ठिकाणी टाकू शकतो, म्हणजे जी लेंथ याची आहे तीच लेंथ याची या ठिकाणी असेल. आता तो S1 डॅश आणि S2 डॅश जो आहे तो कसा तयार झाला आहे, तर तो आहे तुमचा S1 डॅश O डॅश आणि O डॅश S2 डॅश. पूर्ण व्हॅल्यू याची जी आहे ती स्मॉल d आहे, त्याच्या निम्म्यापासून O डॅश S1 आहे आणि त्या निम्म्यापासून O डॅश S1 S2 डॅश आहे, म्हणून त्याची जी व्हॅल्यू आहे म्हणजे S1 डॅश O डॅश ही तुमची काय येईल तर d/2 आणि S2 डॅश O डॅश ही पण तुमची काय येईल d/2. ज्यावेळेस तुम्ही याची बेरीज करता त्यावेळेस तुम्हाला पूर्ण आन्सर जे म्हणजे S1 डॅश S2 डॅश हा तुमचा त्यावेळेस तुम्हाला d मिळेल. परंतु ह्या फेज वरून तुम्हाला ही जी कन्स्ट्रक्शन आहे ती याच्यावरून तुम्ही ती काढू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला हा S1 डॅश O डॅश जो आहे तो d/2 मिळाला, S2 डॅश O डॅश जो आहे तो पण d/2 मिळाला. आणि नेमका तो कशामुळे गेला तर हा S1 S2 D आहे, त्याच्या समोरची बाजू ही S1 डॅश S2 डॅश आहे, त्याच्यामुळे ती D आहे. परंतु सेंटर पॉईंट याचा जो आहे तो O आहे आणि त्याच्यामुळे ते पूर्ण लाईनचं डिव्हायडेशन जर तुम्ही केलं तर S1 डॅश O डॅश ची एक वेगळी व्हॅल्यू मिळेल आणि O डॅश आणि S2 डॅश ची जी व्हॅल्यू तुम्हाला ती त्या ठिकाणी वेगळी त्या ठिकाणी तुम्हाला ती मिळताना दिसेल. म्हणजे ही d/2 होईल आणि ही d/2 होईल. पूर्णपणे ही जर d आहे ही पूर्णपणे d आहे, तर हा जो अर्धा भाग आहे तो होईल d/2 आणि हा जो अर्धा भाग आहे तो पण तुमचा होईल d/2. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण त्याची जी व्हॅल्यू आहे किंवा पूर्ण त्याची जी इक्वेशन आहे ती तुम्हाला d असं त्याचं मिक्सिंग झालं त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे असा तो एक फरक आहे, समजून घ्या. बघा, पूर्ण d आहे, मध्ये O डॅश लाईन आहे, म्हणजे इथून वरती भाग अर्धा इथून खालती भाग अर्धा, पूर्ण लाईन d आहे म्हणून त्याचे आपण दोन भाग केले, वरती d/2 आणि खालती d/2 सारखंच अंतरावर आहे. आणि तेव्हा ती व्हॅल्यू आपल्याला d/2 जी आहे ना कॅल्क्युलेट ती करता येईल. ट्रायंगल्स या ठिकाणी कन्सिडर करा, दोन ट्रायंगल्स या ठिकाणी आहे कन्सिडर. पहिल्यांदा आपण पहिला ट्रायंगल करू. इन ट्रायंगल S1 डॅश अँड P, S1 डॅश P इट इज राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे काटकोन त्रिकोण तो आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी पायथागोरसचा थेरम जो आहे तो अप्लाय करू शकतो. पायथागोरस जो तुम्ही तो कर्ण वर्ग
बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज आपण त्या ठिकाणी करतो, म्हणून इथं कर्ण जो या ठिकाणी तो S1P स्क्वेअर इक्वल्स टू S1 डॅश स्क्वेअर प्लस तुम्हाला पुढे मिळेल S1 डॅश P स्क्वेअर. ओके, हा फरक समजून घ्या. म्हणजे फक्त काटकोन त्रिकोण जो आपण घेतो त्याला आपण पायथागोरस अप्लाय करतो, बाकी दुसरं काहीच करत नाही. त्याच्यामुळे पुढची स्टेप तुमची जी आहे ती आता पुढे आपण व्हॅल्यू कुठं करत चालू. S1 डॅश स्क्वेअर. आता S1 डॅश स्क्वेअर जे आहे ते काय आहे, तर डिस्टन्स ते आहे, म्हणजे हा सोर्स आणि ही स्क्रीन याच्यातलं डिस्टन्स जे आहे ते D आहे, आपण घेतो ते मानलेलं आहे. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू जी आहे तुमची ती D स्क्वेअर असेल प्लस S1 डॅश P स्क्वेअर. आता S1 डॅश P ही लेंथ आपल्याला काढायची आहे. आपण बघा ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता मी तुम्हाला लेंथ काढून दाखवतोय. हा जो पार्ट आहे तो आपण कन्सिडर करू. इथं समजा आपला P पॉइंट आहे, इथं समजा आपला S1 डॅश पॉइंट आहे, त्याच्या खालती आपण समजा O पॉइंट घेतलेला आहे. हा सेंटर पॉइंट समजला, खालचा समजा S2 डॅश आहे, तो भाग नंतरचा. पण P पासून सेंटर पॉइंटचं जे डिस्टन्स आहे ते आपण काय घेतलं आहे, Y घेतलेलं आहे. आपल्याला पाहिजे आहे एवढीच व्हॅल्यू, बरोबर, एवढी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. आपल्याला एक पूर्ण व्हॅल्यूची गरज, ओपीची गरज आपल्याला घ्यायची, म्हणजे इथून तरी O डॅश P जे डिस्टन्स आहे ते आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला पाहिजे फक्त S1 डॅश P, इथे जे आपण म्हणतो S1 डॅश P एवढं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे एवढा भाग जो येतो आपल्या ठिकाणी मॅथमॅटिकली तो प्रूव्ह करायचा आहे. पण टोटल व्हॅल्यू जी आहे त्या ठिकाणी ती O डॅश S1 डॅश P डॅश अशी त्या ठिकाणी फॉर्म भरली आहे. तर तुम्ही थोडंसं समजा या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला O डॅश आणि P ही कशी तयार झाली, म्हणजे O डॅश आणि P, तर O डॅश S डॅश प्लस S1 डॅश P अशी त्या ठिकाणी तयार झाली. म्हणजे O डॅश S1 डॅश प्लस S1 डॅश P अशी त्या ठिकाणी O डॅश P जी तयार झाली आहे. परंतु O डॅश P ची व्हॅल्यू जी ती किती आहे, तर ती Y आहे. O डॅश S1 डॅश ची व्हॅल्यू जी आहे O डॅश S1 डॅश ती किती आहे, इथून तर इथपर्यंत पूर्ण लाईन ही D होती, त्याच्यामुळे पूर्ण लाईन S1 डॅश पासून S2 डॅश पासून D आहे. त्याचा सेंटर म्हणजे मध्यभागी O डॅश आहे, त्याच्यामुळे अर्धा भाग वरती आणि अर्धा भाग खालती, म्हणून आपण O डॅश S1 डॅश ची व्हॅल्यू D/2 घेतली आणि O डॅश S2 डॅश ची व्हॅल्यू D/2 घेतली. त्याच्यामुळे इथे तुम्ही O डॅश S1 डॅश ची जी व्हॅल्यू आहे ती काय घेणार, तर ती होईल तुमची D/2 आणि प्लस हा इथे S1 डॅश B तो आपल्याला काढायचा आहे. फरक समजून घ्या, कारण इथं तुम्हाला अडचण होईल. पुस्तकामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे, नेमकी ती कशी आली तर ते समजून घ्या. हा S1 डॅश S2 डॅश ची टोटल लेंथ जी आहे ती D आहे. इथं आपण म्हणतो S1 डॅश S2 डॅश ची जी लेंथ आहे ती D आहे. ती काय आहे, तर इथं S1 S2 ची लेंथ D आहे आणि त्याच्या बरोबर समोर ती बाजू आहे. आयताकृतीचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय, त्याच्यामुळे आयताच्या समोरासमोरच्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या असतात आणि तो फॉर्म आपण या ठिकाणी जर यूज केला त्याच्यावरून S1 डॅश S2 डॅश ही तुमची D आलेली. परंतु ह्या S1 डॅश S2 डॅश मध्ये O डॅश हा पॉइंट आलेला तो दोघींचा सेंटर आहे, म्हणजे याच्यावर नसतो आपण त्याला पुढे कंटिन्यू केलेला आहे, तो सेंटर पॉइंट या ठिकाणी असेल. आणि त्या पॉइंटचं जर आपण तिथं इंडिकेशन केल्यामुळे तुम्हाला S1 डॅश O डॅश हा D/2 झाला आणि S2 डॅश O डॅश हा तुमचा D/2 झाला. म्हणजे इथून वरती अर्धा भाग आणि इथून खालती अर्धा भाग, म्हणून त्या पूर्ण D ला आपण डिवाइड केलेला आहे. म्हणजे अर्धा भाग वरती अर्धा भाग खालती, तेव्हा तो पूर्ण D त्या ठिकाणी तुम्हाला S1 डॅश S2 डॅश त्या ठिकाणी मिळेल. डायग्राम याच्यामध्ये काढताना आपल्याला S1 डॅश P याची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे S1 डॅश P एवढी ती व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये. ती काढण्यासाठी एक साधं कन्स्ट्रक्शन तुम्हाला या समोर केलेलं आहे. P S1 डॅश O अशी 3 पॉईंट आपण घेतले, P S1 डॅश आणि O, आणि मग त्याच्यावरून आपण हा जो P S1 डॅश P जो आहे तो आपण या ठिकाणी फॉर्म करतोय. पण ते काढताना पूर्ण O पॉईंट पासून O डॅश पॉईंट पासून P पॉईंट पर्यंत जे आहे ते आपण घेतलं. ती नेमकी कशी झाली, तर हे 2 पॉईंट आणि हे 2 पॉईंट अशी बेरीज करून आपण ती पूर्ण लाईन जी ती काढू शकतो. त्यातली तुम्हाला O डॅश P जी आहे ती माहिती पूर्णपणे, ती आपण Y टाकली. नंतर O डॅश S1 डॅश जी आहे तिची व्हॅल्यू माहिती, ती आहे D/2 एवढी, आणि S1 डॅश ती आपल्याला माहिती नाही, ती आपल्याला काढायची. त्याच्यामुळे जर हा पार्ट आपण इकडे पाठवला तुम्हाला तो मिळेल Y, इकडे प्लस आहे म्हणजे झाला मायनस, इक्वल्स टू S1 डॅश P. म्हणजे S1 डॅश P ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला, तर Y मायनस D/2. म्हणजे S1 डॅश P ची व्हॅल्यू तुमची काय आली, Y मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. पुस्तकामध्ये एवढं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन त्या ठिकाणी होऊ शकतं. तुम्ही जर व्यवस्थित लेक्चर ऐकलं किंवा बघितलं किंवा डायग्राम जसं जसं आपण स्टेप वाईज जातोय तसं जर तुम्ही बघितलं तुम्हाला
अडचण त्या ठिकाणी काही येणार आहे. आता समजा आपण हा ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व्ह करून घेऊ. s1p स्क्वेअर ॲज इट इज त्या ठिकाणी आहे इक्वल्स टू d स्क्वेअर ॲज इट इज प्लस, आता हा साधा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म जो तसा त्याने आपण याला सॉल्व्ह करू. y स्क्वेअर मायनस 2 टाइम्स y इंटू d बाय 2 प्लस इकडे हा d स्क्वेअर बाय 4. आता हा 2 इथं मल्टिप्लायर आहे, हा 2 इथं डिवाइड आहे, म्हणजे तो 2 2 8 त्या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे तुम्हाला स्टेप मिळेल d स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस y इंटू d प्लस d स्क्वेअर बाय 4. म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला s1p स्क्वेअरची. याला समजा आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं. आता हे झालं पहिल्या ट्रायंगल वरून, पहिल्या आकृतीवरून तुम्ही मिळवलेलं किंवा तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेला हा एक डायग्राम वरून मॅथमॅटिकल पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता आला, किंवा मॅथमॅटिकली जी स्टेप आहे ती आपण ह्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केली. ओके, म्हणजे s1p स्क्वेअर जो आहे तो आपण फॉर्म करण्यासाठी s1p ह्या डायग्रामचा यूज करून किंवा त्या कन्स्ट्रक्शनचा यूज करून आपण त्या ठिकाणी हा जो फॉर्म आहे किंवा ही जी कन्स्ट्रक्शन आहे ही प्लॉट केली. आता जसं आपण पहिल्यांदा हा ट्रायंगल कन्सिडर केला, तसं समजा आपण ट्रायंगल जो येतो दुसरा कन्सिडर करू. नाव कन्सिडर दुसरा ट्रायंगल जो आपण कन्सिडर करू. कन्सिडर ट्रायंगल S2 डॅश अँड P. S2 डॅश P. आपण तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय, त्याच्यामुळे इथं पण तुम्ही पायथागोरस अप्लाय करा. पायथागोरस अप्लाय केल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी s2p स्क्वेअर हा त्याचा हायपोटेन्यूस होईल, म्हणजे ही कर्ण झाली इक्वल्स टू s2 डॅश प्लस s2 डॅश p. ओके, आता आपण जशा या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केला तशाच व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करणार. s2 डॅश ची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला d स्क्वेअर, म्हणजे इथून याचं डिस्टन्स जे काय d आहे, म्हणजे त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअरिंग फॉर्म तो करावा लागेल, कारण पायथागोरस अप्लाय करतोय बाजूंच्यावर. याची व्हॅल्यू s2 डॅश ची व्हॅल्यू तुम्हाला d माहिती आहे, स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर प्लस s2p स्क्वेअर आपल्याला काढायचा. s2p ची व्हॅल्यू s2 डॅश p ची व्हॅल्यू किती आपल्याला काढायची, s2 डॅश p ची व्हॅल्यू. आता ते काढण्यासाठी परत जे जसं कन्स्ट्रक्शन आपण मागच्या डायग्राम केलं तसंच आपण पुढे समजा स्क्रीनवरचा p पासून s2 डॅश पर्यंतचा जो पूर्ण रेशो आहे तो आपण या ठिकाणी घेऊ, किंवा त्या भागाला आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. म्हणजे पूर्णपणे समजा इथं p पॉइंट आहे बरोबर, इथं o पॉइंट आहे आणि इथं तुमचा हा s2 डॅश पॉइंट आहे, s2 डॅश पॉइंट आहे बरोबर. आता p पासून o चं डिस्टन्स जे तुमचं ते आहे y, आणि o पासून s2 डॅश चं जे डिस्टन्स आहे, म्हणजे s2 डॅश o चं जे डिस्टन्स आहे o डॅश ते आहे तुमचं d बाय 2. म्हणजे खालचं जे डिस्टन्स आहे ते तुमचं आहे d बाय 2. याच्यावर वरती पण ते d बाय 2 o डॅश s1 डॅश, आणि खालती पण o डॅश s2 डॅश जे तुमचं ते d बाय 2 आहे. s1 डॅश पॉइंट आपण घेत नाही, कारण आपल्याला त्या ट्रायंगलचं त्या पॉइंटचे घेत नाही, त्याचं काम संपलं. त्याच्यामुळे आता s2 डॅशचं आपल्याला त्या ठिकाणी घेणं नाही पूर्णपणे. आता ही पूर्णपणे म्हणजे s2 डॅश पासून p पर्यंत तुम्हाला व्हॅल्यू काढायची. कशी होईल ती मग, ही लेंथ प्लस ही लेंथ कुठून कुठपर्यंत काढायचं, तर s2 डॅश पासून p पर्यंत, म्हणजे इथून तुम्हाला इथपर्यंत पूर्ण लेंथ काढायची आहे. पण o डॅश पासून p पर्यंतचे डिस्टन्स तुम्हाला माहिती ते y आहे, त्याच्या पुढे अजून जायचं आहे. म्हणजे o डॅश s2 डॅश पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जायचं, म्हणजे तिथली व्हॅल्यू जी त्यात तुम्हाला ती ऍड करावी लागेल. म्हणून इनडायरेक्टली s2 डॅश आणि p डॅश ची व्हॅल्यू तुमची काय, तर हे टोटल y प्लस d बाय 2. ओके, म्हणजे y प्लस d बाय 2 आणि हा स्क्वेअर ॲज इट इज त्या ठिकाणी तोच आहे. ओके, म्हणजे s2 डॅश p डॅश तुम्हाला काढायचा आहे, s2 डॅश p, तर तो कसा मिळेल, तर s2 डॅश o डॅश प्लस o डॅश p, आणि याची व्हॅल्यू तुमची ती काय, तर ती आहे d बाय 2 प्लस y. म्हणजे एवढं साधं लॉजिक त्या ठिकाणी आहे बरोबर. फक्त बेरीज त्याची करा, तुम्हाला त्याची व्हॅल्यू येते, म्हणजे y प्लस d बाय 2 घ्या किंवा d बाय 2 प्लस y घ्या, त्याला काही फरक त्या ठिकाणी पडत नाही. ओके, म्हणजे आता तुम्हाला हे दोन पॉईंट क्लिअर झाले, याच्यावरून तुम्हाला आर्टिकल जे होते ते लगेच त्या ठिकाणी क्लिअर होईल. आता जसं स्क्वेअरिंग फॉर्म आपण ह्या ठिकाणी केला तसा स्क्वेअरिंग फॉर्म ह्या ठिकाणी करा. s2p स्क्वेअर ॲज इट इज त्या ठिकाणी असेल, तर पण तुमचा तो s2p स्क्वेअर जो आहे तो तुमच्या या ठिकाणी त्याला तसंच आपण त्या ठिकाणी d स्क्वेअर तसंच असेल, साधा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म y स्क्वेअर प्लस 2 इंटू y d बाय 2 प्लस d स्क्वेअर बाय 4.
परत हा 2 टू गेट कॅन्सल, त्याच्यामुळे इथं तुम्हाला मिळेल डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4, म्हणजे h2p स्क्वेअर याची व्हॅल्यू जी तुम्हाला ती या ठिकाणी ती अशी मिळाली. ओके, म्हणजे असं कन्स्ट्रक्शन जे आहे किंवा हा जो फॉर्म आहे तो आपण ह्या डायग्राम वरून या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला किंवा या डायग्राम वरून आपण त्याला डिराईव्ह केला. फरक समजून घ्या. S1 डॅश P हा एक ट्रायंगल कन्सिडर केला सुरुवातीला, त्याच्यानंतर त्याच्यावरून मिळालेली तुम्हाला ही स्टेप आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर तुम्ही ट्रायंगल जो दुसरा कन्सिडर करताय S2 डॅश P हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ही स्टेप मिळाली. ओके, आता डायग्राम जी आहे ती मी रब करतो आणि डायग्राम रब केल्यामुळे तुम्हाला आता म्हणजे तिथला काही भाग जो पुढे आपला मावू शकणार नाही मॅथमॅटिकल टर्म ते मी इकडे घेतो. ओके, डायग्राम ची ती मी आता या ठिकाणी पुसतो. डायग्राम काही काम आता आपल्याला नसेल, त्याच्यामुळे जर काम पडलंच तर आपण त्यावेळेस परत ती डायग्राम ती कन्स्ट्रक्ट करू. परंतु आता मॅथमॅटिकली सॉल्व्ह करण्यासाठी थोडस याकडे आपल्याला डायरेक्टली जावं लागेल. सपोज नाउ इफ इक्वेशन 2 मधून तुम्ही समजा इक्वेशन पहिलं जे आहे इक्वेशन फर्स्ट हे जर सबस्ट्रॅक्ट केलं, म्हणजे इक्वेशन 2 मधून इक्वेशन फर्स्ट जो आहे तो सबस्ट्रॅक्ट केला, तुम्हाला काय मिळेल म्हणजे h2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर इक्वल्स टू या ठिकाणी तुम्हाला s1p स्क्वेअर आणि h2p स्क्वेअरचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी म्हणजे सबस्ट्रॅक्ट केला आपण, त्याच्यामुळे याची क्वांटिटी काय आहे किंवा याची क्वांटिटी काय आहे ती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला त्या ठिकाणी ते सांगता येईल. h2p ची व्हॅल्यू जी आहे ती सेकंड इक्वेशन आहे म्हणजे ते होईल डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस हे मायनस आहे. s1p ची व्हॅल्यू जी आहे ती ही आहे म्हणजे डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4 अशी स्टेप तुमची ती या ठिकाणी येईल. आता थोडंसं फक्त हा मायनस साइन जो मध्ये तुम्हाला त्याला ऍब्झॉर्ब करायचं आहे. पहिली स्टेप जी आहे ती ऍज इट इज त्या ठिकाणी म्हणजे डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस हा इथे डी स्क्वेअर मायनस प्लस मायनस वाय स्क्वेअर मायनस मायनस प्लस वाय डी मायनस प्लस मायनस डी स्क्वेअर बाय 4. फक्त हा निगेटिव्ह सिम्बॉल जो मध्ये ऑब्झर्व करत चाला, त्याच्यावरून तुम्हाला इजी स्टेप आहे की इकडे समजा हा s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर जो आहे तो ऍज इट इज तसा जर त्याला काय आपण हात लावून त्याला चेंज करू. आता तुम्ही ह्या दोघी ठिकाणी जर बघितलं इथं डी स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे, इथं डी स्क्वेअर हा मायनस आहे, म्हणजे ही टर्म कॅन्सल झाली. वाय स्क्वेअर या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, वाय स्क्वेअर या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे तो त्या ठिकाणी कॅन्सल झाला. डी स्क्वेअर बाय 4 या ठिकाणी प्लस आहे, डी स्क्वेअर बाय 4 या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे ती कॅन्सल झाली. रिमेनिंग टर्म काय तर प्लस वाय डी आणि इथं आहे प्लस वाय डी, म्हणजे तुम्हाला ती मिळेल 2 टाइम्स y इंटू स्मॉल डी. इथं तुमचा हा s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर जो आहे तो ऍज इट इज तसंच तो राहील. याला थोडंसं सिम्प्लिफाय करा, म्हणजे जसं a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक फॉर्म्युला आहे की a प्लस b इंटू a मायनस b, तसंच आपण याला स्प्लिट करू s2p मायनस s1p इंटू s2p प्लस s1p इक्वल्स टू 2 टाइम्स वाय डी. जर तुम्ही हे एकमेकांना मल्टिप्लाय करून म्हणजे याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, परत याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, हे सर्व मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ही टर्म जी त्या ठिकाणी ती मिळेल. ओके, त्याच्यामुळे आपण त्याला फक्त सिम्प्लिफाय केलं. ही स्टेप जी आहे ती आपण इकडे जाऊ देऊ. त्याला समजा आपण s2p मायनस s1p इक्वल्स टू 2 टाइम्स वाय डी अपॉन s2p प्लस s1p. आता ही जी टर्म आहे ह्या टर्मला ह्या ठिकाणी पाथ डिफरन्स जे आहे ते म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला s2p मायनस s1p जे आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाथ डिफरन्स जो आहे त्याला म्हटलेला आहे. सिम्बॉलिकली त्याला तुम्हाला पुस्तकामध्ये डेल्टा एल ने डिनोट केलेला आहे इक्वल्स टू 2yD अपॉन s2p प्लस s1p. अशी स्टेप या ठिकाणी तुम्हाला ती जनरेट झाली. आता इकडचा भाग जो आहे तो मी परत या ठिकाणी रब करतो, कारण तिथून आपल्याला परत इकडे यायचं आहे. त्याच्यामुळे हा जो पॉइंट आहे जर तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही परत तो म्हणजे मागे थोडंसं बॅक करून व्हिडिओ बघा किंवा स्टेप्स ज्या आहेत त्या बघा, जेणेकरून तुम्हाला अडचण त्या ठिकाणी येणार नाही.
आता एक कंडिशन या ठिकाणी ऑब्झर्व करा की आपण समजा एक डायग्राम जी ती कन्सिडर केली होती. डायग्राम मध्ये आपण S1 S2 असा घेतला होता, बरोबर. असं एक कन्स्ट्रक्शन रफ डायग्राम मी काढतो. इथं पी पॉईंट आपण घेतला होता. इथून समजा असा हा पी पॉईंट, इथून समजा असा हा पी पॉईंट, म्हणजे असं तुमचं त्या ठिकाणी हे डिस्टन्स जे टोटल ते डी या ठिकाणी असं आपल्याला ते बघायला मिळालं. इथून इथपर्यंतचं आणि हे डिस्टन्स जे आपण समजा स्मॉल डी त्याला कन्सिडर केला. ओके, इथं तुमचा हा ओ पॉईंट होता, इथं तुमचा ओ डॅश पॉईंट आला. डिस्टन्स जे इथे समजा वाय आपण याला घेतलं, इथं तुम्हाला S1 डॅश म्हटलं, इथं तुम्हाला S2 डॅश म्हटलं, म्हणजे d/2 या ठिकाणी झालं. आता एवढं बघण्यापेक्षा जर समजा तुम्ही काय करा, म्हणजे ही स्क्रीनचं डिस्टन्स जे जर तुम्ही जेवढं कमी केलं, म्हणजे एक पार्ट जो आहे या ठिकाणी, एक पॉईंट जो या ठिकाणी समजा तुम्ही सोर्सेस आणि स्क्रीन यातलं डिस्टन्स जे ते कमी करा, किंवा हे डिस्टन्स जे ते कमी करा, काहीतरी एक कमी करा. म्हणजे तुम्ही जर समजा हा d/d चा रेशो म्हणजे एकतर स्मॉल डी किंवा कॅपिटल डी जो तो एकदम कमी करा, निग्लिजिबल, विच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. जर तुम्ही त्याला समजा कमी केलं, ह्या डिस्टन्सला पण कमी केलं किंवा ह्या डिस्टन्सला पण कमी केलं, तर तुम्हाला हा जो पॉईंट आहे, म्हणजे हा पॉईंट जो अजून त्या ठिकाणी जवळ मिळेल. आणि जवळ मिळताना तुम्हाला असं मिळेल की S1P आणि S2P हे त्या ठिकाणी सारखे त्या ठिकाणी होतील. म्हणजे समजा तुम्ही हे डिस्टन्स असं थोडंसं कमी केलं, याच्यापेक्षा थोडंसं अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला, जवळ आणण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जी हाईट, जे डिस्टन्स समजा S1P चा असेल ते डिस्टन्स तुम्हाला S2P चं मिळेल. किंवा जर तुम्ही समजा हे सोर्सेस जे आहे ते जवळ जवळ आणले, हे जर समजा तुम्ही याचं जे स्मॉल डी डिस्टन्स आहे हे जर तुम्ही एकदम कमी केलं, नॅरो केलं, तर तुम्हाला S1P आणि S2P जो येतो त्या ठिकाणी सारखाच पॅरलल एकमेकांना दिसतो. म्हणजे सारखा डिस्टन्स त्या ठिकाणी S1P चा आणि S2P चा तुम्हाला झालेलं दिसेल. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी S1P बिकम्स S2P, आणि जे डिस्टन्स सोर्सेसचं स्क्रीन असेल तेच डिस्टन्स त्या ठिकाणचं असेल, हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे S1P म्हणजे जर तुम्ही याला कमी केलं तर हा कोण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, कुठेतरी तो जवळच त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे सरळ रेषाच त्या ठिकाणी समजा ती तयार होईल एक प्रकारे. आणि सोर्स आणि स्क्रीनचं डिस्टन्स आपण ऑब्विसली डी त्या ठिकाणी घेतोय. त्याच्यामुळे S1P चं जे डिस्टन्स असेल तेच S2P चं डिस्टन्स असेल. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तुम्ही d/d इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1 असा रेशो घेतात, किंवा हा सिंगल तुम्ही जरी हा डी जो येतो तरी जरी तुम्ही यातलं डिस्टन्स जे ते कमी केलं, मिनिमाइज केलं, तरी तुम्हाला ही स्टेप जे आहे किंवा हे कन्स्ट्रक्शन जे तुम्हाला ते त्या ठिकाणी फॉर्म घालून दिसेल. आणि याच्यावरनं जर आपण S1P च्या जागी S2P टाका किंवा S2P च्या जागी S1P टाका, ते आपण जर ह्या ठिकाणी समजा इफ S2P प्लस S2P जर आपण केलं तर ते होईल D प्लस D, अँड दॅट इज इक्वल्स टू 2 टाइम्स D. आणि ती व्हॅल्यू जर आपण ह्या ठिकाणी टाकली, म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ती जर आपण ह्या पाथ डिफरन्सच्या फॉर्म्युलामध्ये टाकली, तर तुम्हाला तो डेल्टा एल जो आहे तो काय मिळेल, तर 2 टाइम्स YD अपॉन 2 टाइम्स कॅपिटल D, 2 गेट कॅन्सल, म्हणजे डेल्टा एल जो आहे तो तुम्हाला Y इंटू D/D असा त्या ठिकाणी मिळेल. अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ पाथ डिफरन्स फॉर इंटरफरन्स पॅटर्न. व्हॅल्यू जी आहे ती पाथ डिफरन्स जी आहे हीच व्हॅल्यू आपल्याला इंटरफरन्स पॅटर्नचा जो यंग्स डबल स्लिटचा जो एक्सपेरिमेंट आहे जो आपण घेतला त्याच्यावरनं डिराईव्ह करायची होती, ती आपण या ठिकाणी डिराईव्ह करू शकलो. ओके, अशा प्रकारचं सिंपल स्टेप, सिंपल कंडिशन या ठिकाणी आहे. हे नेमकं केव्हा शक्य झालं, जेव्हा तुम्ही हा रेशो त्या ठिकाणी समजून घेताय तेव्हा. याचाच मिनिंग काय, तर डी जेवढा स्मॉल होईल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी S1P आणि S2P म्हणजे हा जो हे जे डिस्टन्स आहे हे तुम्ही तेवढं त्या ठिकाणी सारखं त्या ठिकाणी करू शकताय. म्हणजे याला जेवढं तुम्ही मिनिमाइज केलं, याला जेवढं तुम्ही जवळ जवळ घेतलं, सोर्सेस जेवढे जेवढे तुम्ही जवळ घेतले तेवढं तुम्हाला सोर्स S1 पासून निघणारे वेव्ह आणि S2 पासून निघणारे वेव्ह P पॉईंट पर्यंत म्हणजे स्क्रीनवरचं जे डिस्टन्स आहे त्या ठिकाणी ते सारखं दिसेल. आणि सोर्स आणि स्क्रीनचं डिस्टन्स जे D आहे एवढंच ते त्या एका पॉईंटला त्या ठिकाणी येऊन जाईल. म्हणजे हा लूप जो आहे तो तुम्हाला काय मिळाला, जेव्हा याचं डिस्टन्स जास्त होतं, जर याचं डिस्टन्स तुम्ही कमी केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते डिस्टन्स येते असं त्या ठिकाणी S1 आणि म्हणजे एक पॉईंट असा एक पर्टिक्युलर रेंज त्या ठिकाणी येते की एकदम जवळ जर तुम्ही याला नेलं तर P पॉईंट जे तुम्हाला तो डायरेक्ट पॅरलल त्या ठिकाणी डिस्टन्सला तुम्हाला म्हणजे ह्या D ला त्या ठिकाणी म्हणजे सोर्स आणि स्क्रीनचं जे डिस्टन्स आहे ते आणि तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळालेले डिस्टन्स जे आहे ते सारखं त्या ठिकाणी ऑब्झर्व करता येईल. केव्हा, जेव्हा हे डिस्टन्स तुम्ही कमी करू शकता. त्याला ही कंडिशन त्या ठिकाणी म्हटलेली आहे व्हेरी व्हेरी लेस दॅन 1, म्हणजे एक पेक्षा जरी एकदम कमी असलं तर त्यावेळेस किती व्हॅल्यू असेल, त्यावेळी S1P आणि S2P हे सारखं डिस्टन्स आहे आणि ते सोर्स आणि स्क्रीनचं असेल ते आपण D घेतलेलं आहे. आणि तुम्ही S1P च्या जागी S2P टाका किंवा S2P च्या जागी S1P टाका, तुम्ही त्याची व्हॅल्यू D प्लस D टाका, 2D ती होईल आणि ती व्हॅल्यू जर तुम्ही या ठिकाणी टाकली ही कंडिशन त्या ठिकाणी मिळेल. ओके, पाथ डिफरन्सच्या फॉर्म्युला पर्यंत आपण आलेलो आहे आजच्या लेक्चरला. याच्या पुढचा थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे
आणि इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पाथ डिफरन्समध्ये किंवा सॉरी इंटरफरन्स पॅटर्नमध्ये कसं होतं ते आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी कंटिन्यू करू. आजच्या लेक्चरला आपण याच ठिकाणी थांबू. ओके, थँक्यू.